आप हमारे YouTube चैनल विवेकानंद प्रेरणा ट्रस्ट पर फीडबैक के रूप में 100 से अधिक विद्यार्थियों के और पेशेंट के फीडबैक उपलब्ध है। आप उसे भी देख सकते हैं। आइए सुनते हैं कुछ अनुभव। नमस्कार, मी काकासाहेब शेकोना लावले. मी मुख्याध्यापक आहे. मला अपचनाचा त्रास होता आणि माझी अँजिओप्लास्टी पण झालेली आहे. तसेच त्वचेचा पण आजार होता. तर मला डॉक्टर इंगळे यांच्याविषयी माहिती मिळाली आणि मी त्यांचे उपचार घेण्यासाठी ते निसर्ग उपचार केंद्र आहे आणि हे गुरुकुल योग विद्या मंदिर त्र्यंबकेश्वर येथे आहे. तर इथे मी 8 दिवसापासून उपचार घेत आहे. तर एकदम निसर्गोपचार अत्यंत उत्कृष्ट असे त्यांनी उपचार केलेले आहे. त्यामध्ये मड थेरपी असं, पंचकर्म आहे, योगा आहे, 2-3 वेळेस योगा आहे, त्याच्यानंतर आहाराविषयीचे नियम आणि एक आहार कसा असावा तर त्याचा प्रत्यक्ष अनुभव सुद्धा आलेला आहे की रोज सकाळ, संध्याकाळ, दुपार या वेळेमध्ये त्यांनी योग्य असा आहार दिला आणि आहाराच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं औषध न वापरता केवळ निसर्गोपचार, तर नावच निसर्गोपचार आहे आणि त्या पद्धतीने योग्य असे त्यांनी उपचार केलेले आहे आणि त्या उपचारामुळं मला खूप आराम पडलेला आहे. माझी डायजेशन सिस्टीम होती ती आता एकदम योग्य प्रकारे मला वाटू लागलेली आहे आणि एकदम समाधान वाटतंय. ते त्वचेचे सुद्धा जे खाज वगैरे येत होती ती पण बंद झालेली आहे. हृदयाचे सुद्धा जे काही थोडा प्रॉब्लेम वाटत होता तोही एकदम चांगला वाटतोय. तर माझी आपण सर्वांना विनंती राहील की इंगळे डॉक्टर हे स्वतः प्रत्यक्ष हजर असतात, स्वतः सगळ्या थेरपीज वगैरे करून घेतात. खूप थेरपी सांगण्यासारख्या दररोज 2-2, 4-4 थेरपी होतात. तर आपण प्रत्यक्ष येऊन तर त्यांची जी सेवा आहे त्याचा आपण लाभ घ्यावा. अति उत्कृष्ट दर्जाची जी सेवा आहे ते स्वतः आपल्याला एक मिनिटही सोडत नाही, सारखे आपल्या सोबत असतात, चांगली सेवा देतात. तर सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा ही विनंती. धन्यवाद. हरिओम. माझं नाव सागर काशीद. मी ह्या शिबिरासाठी 7 दिवस झाले इथं आलेलो त्र्यंबकेश्वर नाशिकला. ह्या 7 दिवसाचा अनुभव म्हणजे छान आहे. माझा बीपीचा त्रास होता. आता मी 3 दिवस झालं गोळी घेतलेली नाहीये आणि असं वाटत नाही की मी गोळी घ्यायला पाहिजे किंवा म्हणजे जर नाही घेतली तर असं कसं डोकं दुखायचं. आता 3 दिवस झाले, म्हणजे 2-3 दिवस झाले घेतली नाही, आज 3रा दिवस आहे. तर मला काहीच असं वाटत नाही की मी गोळी घेतली नाही. माझ्या डोक्यात पण येत नाही की गोळीचा काय विषय आहे. आणि सगळ्यात महत्वाचं वजन आहे. आता ही शर्ट माझा होता, ही जरा असं येत होतं, ते असं येत आहे आता. हे जे आहे एवढं तर वजन कमी झालंय. माझे नाव अशोक बिराडी आहे. मी वजापूरमध्ये राहतो. मी इथे निवृत्त कामगार आहे. मी वजन आणि किडनीच्या प्रॉब्लेममुळे मी जितेंद्र इंगळे सरांच्या मार्गदर्शनासाठी योगधाम त्र्यंबकेश्वर येथे आलो. त्यांनी मी आल्यापासून खूप सहकार्य केले आणि सर्व पंचकर्म क्रिया वगैरे त्यांनी करून घेतले. आपणही सरांकडे तुम्हाला आता कसं काय वाटतंय? मी जेव्हा आलो होतो त्यावेळी हाताश होतो, आता थोडासा उत्साह वाटतोय. चालेल. तुमच्या पायाची सूज वाढलेली होती तर ते कमी झाली आहे का? कमी झालेली आहे. एक पाय जो आहे जो दुखत होता तो कमी झाला आहे. अच्छा. आणि आता वजन पण कमी वाटते तुम्हाला? हलकं वाटतंय का? जरा थोडं हलकं वाटते. तर असे सर्व उपचार वगैरे जर व्यवस्थित जर ठेवले तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल असं वाटते का तुम्हाला? वाटते. चालेल. धन्यवाद. नमस्कार, मी नलावडे अप्पाराव अंबादास, राहणार छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी राहत असून मला नॅचरोपॅथीच्या उपचारासाठी डॉक्टर इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली योग विद्या मंदिर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आलो असता त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीला नाडी परीक्षण झाले आणि नाडी परीक्षणामधून आपल्या प्रकृतीमध्ये कोणकोणते दोष आहेत तर माझ्या प्रकृतीमध्ये वात आणि पित्ताचं प्रमाण हे विकृत झाले असल्यामुळे माझ्या अंगाला खाज यायची आणि पित्त वाढायचं. तर यासाठी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी नॅचरोपॅथीच्या माध्यमातून चांगले उपचार आम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. आणि म्हणून ते उपचार करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपी आणि वेगवेगळे प्रकारचे मार्गदर्शन या ठिकाणी आम्हाला मिळालेले आहे. आणि त्या मार्गदर्शनातून मन थेरपी असेल
किंवा वमन असेल किंवा जे पंचकर्मातले जे काही सगळ्या क्रिया असतात त्या सगळ्या क्रिया या ठिकाणी त्यांनी करून घेतलेल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपीचे त्यांनी या ठिकाणी करून घेतलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं की नॅचरोपॅथीच्या उपचारामध्ये निसर्गातून मिळालेल्या जे काही आहार असतं ते त्या उपचारातून आम्हाला त्यांनी उपचार केलेले आहेत. आणि त्या उपचारामधून आहारशास्त्र कसं असावं, आहार कसा घ्यावा, आहार विहार कसा असावा, हे संपूर्ण मार्गदर्शन त्यांनी आम्हाला केलेलं आहे. आणि त्या मार्गदर्शनाचा खूप असा उपयोग आम्हाला या ठिकाणी झालेला आहे. मग मड थेरपी असेल, त्याचप्रमाणे वमन असेल, त्याचप्रमाणे बस्ती असेल, त्याचप्रमाणे आपण त्याला जलनीती असेल, हे सगळे प्रकार त्यांनी या ठिकाणी करून घेतलेले आहेत. आणि कोणत्याही प्रकारची बाहेरची मेडिसिन न वापरता निसर्गातच ज्या गोष्टी आपल्याला करता येतात त्या गोष्टी या ठिकाणी सगळ्या करून घेण्यात आलेल्या आहेत. तरी एकंदरीत असं मला वाटतं की माझं जे पित्ताचं प्रमाण होतं किंवा अंगाला खाज यायची, त्याचप्रमाणे जळजळ व्हायची, तर काही अंशी चांगल्याच प्रकारचा फरक मला या ठिकाणी जाणवलेला आहे. आणि म्हणून माझी अशी एक विनंती राहील सर्वांना, ज्याला करायचं असेल त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी करावं. त्यांचे एक हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सुद्धा आहे. आणि ज्याला उपचार घ्यायचे असेल अतिशय सुंदर प्रकारे ते उपचार या ठिकाणी येऊन स्वतः जातीने लक्ष देऊन त्या ठिकाणी करतात. वेगवेगळ्या प्रकारचे थेरपी करून घेतात. आणि जेव्हा जेव्हा आम्हाला थेरपीमधून अनुभव आला त्या अनुभवातनं आम्हाला खूप असा फरक पडलेला आहे. मग आहार असेल, आहारामध्ये काय घ्यावं, मग माझी जर प्रकृती पित्त प्रकृती असेल किंवा वात प्रकृती असेल तर त्या वात प्रकृतीसाठी कोणता आहार घ्यावा, हे याचं मार्गदर्शन सुद्धा आम्हाला त्यांनी केलेलं आहे. तर एकंदरीत सांगायचं म्हणजे योग्य पद्धतीनं उपचार या ठिकाणी त्यांनी आमच्यावर केलेले आहेत आणि आम्हाला चांगला असा आराम या ठिकाणी मिळालेला आहे. मी माझं वैयक्तिक जर सांगायला गेलं तर मला पित्ताचा एवढा त्रास होता आणि नाडी परीक्षणाच्या अगोदर आपल्याला कळत नाही की काय आपल्याला दोष आहेत आपल्या शरीरामध्ये, काय बिघडलेलं आहे. तर नाडी परीक्षणामधून जेव्हा आपले दोष आपल्याला समजतात त्या दोषावरती त्यांनी उपचार केलेले आहेत आणि संपूर्णतः समूळ नष्ट या ठिकाणी करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि घरी गेल्यानंतर सुद्धा आहार कसा घ्यावा, कोणते पदार्थ खावेत, कोणते खाऊ नये, वात कशामुळे वाढतो, पित्त कशामुळे वाढतात, आपल्या ज्या वाईट सवय असतील त्या सोडल्याच पाहिजे आणि आपणच आपला एक नॅचरोपॅथी प्रमाणे आपण आपला उपचार केला पाहिजे अशा पद्धतीचं मार्गदर्शन त्यांनी आम्हाला या ठिकाणी केलेलं आहे. आणि एकंदरीत हे जे काही योग विद्या गुरुकुल या ठिकाणी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आहे, अतिशय रम्य अशा वातावरणामध्ये ते आहेत. ज्यांना काही व्याधी असतील त्यांनी नक्कीच नॅचरोपॅथीचा उपयोग करावा, त्यांच्याशी संपर्क साधावा. ते छत्रपती संभाजीनगर या ठिकाणीच राहतात आणि संपर्क साधून आपल्या दुखण्यावरती किंवा आपल्या विकृतीवरती आपण उपचार करून घ्यावा असं माझं सर्वांना विनंती राहील. धन्यवाद. नमस्कार. अभी तक